नमस्कार मित्रांनो, आज आपण चालू करतो आहे चॅप्टर नंबर 3 ॲनालिसिस अँड डिझाईन ऑफ सिंगल रिइन्फोर्समेंट सेक्शन और बीम सेक्शन. तर ह्यामध्ये बघा आपल्याला हा चॅप्टर आय स्कीममध्ये ॲड केलेला आहे, जी स्कीममध्ये आपल्याला ॲनालिसिस अँड डिझाईन ऑफ सिंगल रिइन्फोर्समेंट सेक्शन अँड ॲनालिसिस अँड डिझाईन ऑफ डबल रिइन्फोर्समेंट सेक्शन हे दोन्ही पण आपल्याला जे डिझाईन होतं बीमचं हे आपलं दोन्ही जी स्कीममध्ये होतं. पण आय स्कीममध्ये काय केलेलं आहे की फक्त तुम्हाला ॲनालिसिस अँड डिझाईन ऑफ सिंगल रिइन्फोर्समेंट सेक्शन हा चॅप्टर फक्त तुम्हाला ह्यामध्ये टाकलेला आहे. तर तुम्हाला ह्यामध्ये बघा ह्या मार्काचं वेटेज जे आहे ते आपल्याला 12 मार्काचं वेटेज आहे, म्हणजे 12 मार्काचे तुम्हाला क्वेश्चन ह्यामध्ये पडू शकतात. आणि ह्यामध्ये आपण सेक्शन जो आपला बीम सेक्शन जो असणार आहे त्या बीम सेक्शनचा आपण ह्यामध्ये ॲनालिसिस अँड डिझाईन हे आपण आपल्या ह्यामध्ये बघायचं आहे. डिझाईनचे प्रोसिजर बघायचे आहे, त्यानंतर टाईप्स जे डिझाईन टाईप्स आहेत, टाईप 1, टाईप 2, टाईप 3 हे टाईप्स आपल्याला प्रत्येक टाईपमध्ये आपला प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. तर तत्पूर्वी आपण बेसिक नॉलेज म्हणजे बेसिक कन्सेप्ट जी काय आहे म्हणजे ॲनालिसिस अँड डिझाईन ऑफ सिंगल रिइन्फोर्समेंट सेक्शन ही जी बेसिक कन्सेप्ट आपण ह्यामध्ये बघणार आहोत. तर पहिल्यांदा मी सांगतो तुम्हाला की व्हॉट इज मीन बाय सिंगल रिइन्फोर्समेंट सेक्शन and what is mean by doubly reinforcement section. The bar provided only tension zone, this is called as single reinforcement section, and bar provided only tension zone and compression zone, it is called as a double reinforcement सेक्शन. ओके, मी तुमचं काय असणार आहे की ओनली तुमच्या बीमचा सेक्शन तुमचा जो असणार आहे ब्रेड्थ आणि डेप्थ तुमची जी असणार आहे सेक्शन तुमचा बीमचा जो असणार आहे ह्या बीमचं टेन्शनमध्ये आपलं काय असणार आहे कॉन्क्रीट आपलं कॉम्प्रेसिव्ह फोर्स रेजिस्ट करणार आहे आणि आपलं स्टील काय करणार आहे की टेन्साईल फोर्स आपला रेजिस्ट करणार आहे. मग टेन्साईल फोर्स रेजिस्ट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं आहे की पर्सेंटेज ऑफ स्टील आपल्याला सेक्शनमध्ये प्रोव्हाइड करावं लागते आणि ते आपण काय करणार आहोत ओनली बॉटम पोर्शन म्हणजे बॉटम पोर्शनला आपण काय करणार आहोत ते स्टील प्रोव्हाइड करणार आहोत. दिस इज कॉल्ड एज सिंगल रिइन्फोर्समेंट सेक्शन अँड मिनिमम पर्सेंटेज ऑफ स्टील आपण टॉपच्या फ्लॅंजला प्रोव्हाइड करायचं आहे. दिस इज कॉल्ड एज डबली अँड सिंगली रिइन्फोर्समेंट सेक्शन. ओके, हे तुमचं ही कन्सेप्ट तुमची आहे सिंगल रिइन्फोर्समेंट सेक्शनची, कारण तुम्हाला आय स्कीममध्ये फक्त सिंगल रिइन्फोर्समेंट सेक्शन हा फक्त तुम्हाला ह्यामध्ये सांगितलेला आहे. डबलीचं तुम्हाला कन्सेप्ट ह्यामध्ये नाही आहे. तरी पण एखादा पॉईंट कुठला आला तर तो तुम्हाला मी तो एक्सप्लेन करून सांगेन. तर फर्स्ट पॉईंट मी तुमचा घेतो आहे की फर्स्ट इज डेफिनेशन ऑफ RCC. व्हॉट इज मीन बाय RCC? रेन्फोर्स्ड सिमेंट कॉन्क्रीट इज अ कंपोजिट मटेरियल मेड ऑफ कॉन्क्रीट अँड स्टील. Plain cement concrete possesses high compressive strength but is weak in tension. Okay, this low tensile strength is compensated by the use of steel reinforcement. ह्यामध्ये मग काय सांगितलेलं आहे की मगाशी मी बोलले तुम्हाला की कॉन्क्रीट हे तुमचं काय असणार आहे वीक इन टेन्शन असणार आहे. मग त्यामुळे तुमचं टेन्साईल फोर्स नसणार आहे, त्या ओनली तुमचं कॉन्क्रीटचा जो पोर्शन असणार आहे तुमचं बीमचं सेक्शन असणार आहे आणि त्या बीमच्या सेक्शनमध्ये जो कॉन्क्रीटचा जो पूर्ण पोर्शन असणार आहे तो तुमचं काय रेजिस्ट करणार आहे कॉम्प्रेसिव्ह फोर्स हा तुमचा काय करणार आहे रेजिस्ट करणार आहे. पण तुमचा टेन्साईल फोर्स किंवा टेन्शन झोन तुमचा आहे तो तुमचा काय करणार आहे पूर्ण वीक कंडिशनला किंवा तो काहीच कॅरी करणार नाही आहे. म्हणून आपण तो टेन्साईल फोर्स आपला जो येणार आहे तो आपला कॅरी करण्यासाठी आपण त्यामध्ये काय प्रोव्हाइड करतो आहे स्टील रिइन्फोर्समेंट प्रोव्हाइड करतो आहे. ओके, तर आपलं काय होणार आहे म्हणजे स्टील आपलं टेन्साईल फोर्स कॅरी करणार आहे आणि कॉन्क्रीट आपलं काय करणार आहे कॉम्प्रेसिव्ह फोर्स हा कॅरी करणार आहे. ओके, दिस इज कॉल्ड एज डेफिनेशन ऑफ RCC. ओके, नेक्स्ट आहे तुमचं फंक्शन ऑफ रेन्फोर्समेंट. फंक्शन ऑफ रेन्फोर्समेंट आपण मध्ये टाईप बघूया आपण. त्या फंक्शन्स जे दिलेले आहेत ते फंक्शन्स आपल्याला ते बघायचे आहेत. Okay, the first of one is carry direct or bending tension. Second is the strengthen to concrete, the resist compression to resist diagonal tension due to shear. Fourth is to resist to prevent buckling of main bar in column. Fifth to resist spiral cracking due to torsion. And sixth is to distribute concentrated load and reduce the effect of temperature and shrinkage. Okay. त्याचा पहिला पॉईंट आहे आपला टू कॅरी डायरेक्ट ऑर बेंडिंग टेन्शन. तर काय होतं आहे की इन केस ऑफ स्लॅब बीम अँड वॉल ऑफ वॉटर टँक reinforcement is mainly provided to carry direct or bending tensile stresses and hence it is called main steel ओके, म्हणजे आपण काय करतोय आपल्या बीमचं सेक्शन असेल किंवा आपल्याला
स्लॅब असेल, बीम असेल किंवा एखादं वॉटर टँकचं डिझाईन वगैरे असेल, तर त्यामध्ये आपण काय करतो आहे की आपला डायरेक्ट लोड जो असणार आहे किंवा बेंडिंग स्ट्रेस जो आपला कॅरी करण्यासाठी आपण काय करतो आहे, त्या कॉन्क्रीटच्या सेक्शनमध्ये आपण पर्सेंटेज ऑफ स्टील म्हणजे आपण मेन बार्स आपण त्याला म्हणतो किंवा मेन स्टील असते ते आपण त्यामध्ये काय करतो आहे, प्रोव्हाइड करतो आहे. मग ते प्रोव्हाइड केल्यामुळे आपलं काय होणार आहे, टू कॅरी डायरेक्ट ऑर बेंडिंग टेन्शन कॅरी होणार आहे. सेकंड पॉईंट आहे टू स्ट्रेंथन द कॉन्क्रीट टू रेजिस्ट कॉम्प्रेशन. ओके, आता कॉम्प्रेशन म्हणजे काय असणार आहे, इन केस ऑफ कॉलम द स्टील इज प्रोव्हाइडेड टू रेजिस्ट द डायरेक्ट कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसेस ॲज वेल ॲज बेंडिंग स्ट्रेसेस. If any other, the steel provided for this purpose is known as a main or longitudinal steel. आता आपलं काय असणार आहे, स्ट्रेंथन द कॉन्क्रीट टू रेजिस्ट कॉम्प्रेशन. आता कॉलम आपलं काय आहे, कॉम्प्रेसिव्ह मेंबर आहे जो आपला काय असणार आहे, कॉम्प्रेसिव्ह फोर्स जो आहे तो पूर्णपणे कॅरी करणार आहे. आणि कॉम्प्रेसिव्ह फोर्स कॅरी करण्यासाठी आपण काय करणार आहोत, कॉलममध्ये जसं आपल्या स्लॅबमध्ये मेन बार असतात किंवा आपल्या बीममध्ये बॉटमचे अँकर बार असतात, टॉपचे बार असतात, बॉटमचे बार असतात, मेन बार असतात. ओके, किंवा आपलं बेंटअप बार वगैरे असतात. हे आपले बीमचे आणि स्लॅबचे झाले. पण आपल्या कॉलममध्ये काय असतं आहे की लॉन्जिट्युडिनल बार आपण त्याला म्हणतोय, लॉन्जिट्युडिनल बार आपण त्याला म्हणतोय. तर ते लॉन्जिट्युडिनल बार किंवा त्याला मेन बार आपण काय करतोय, कॉम्प्रेसिव्ह फोर्स कॅरी करण्यासाठी आपण तो प्रोव्हाइड करायचा आहे. आणि तो प्रोव्हाइड केल्यानंतर आपल्या काय होणार, तो स्ट्रेंथन द कॉन्क्रीट टू रेजिस्ट द कॉम्प्रेसिव्ह फोर्स. ओके, म्हणजे आपण जेव्हा कॉलममध्ये कॉलम इज अ कॉम्प्रेसिव्ह मेंबर आणि आपल्याला कॉम्प्रेसिव्ह फोर्स जर कॅरी करत असेल तर आपण कॉलममध्ये काय करणार आहोत, लॉन्जिट्युडिनल बार किंवा मेन बार आपण प्रोव्हाइड करणार आहोत. ओके, थर्ड पॉइंट इज टू रेजिस्ट द डायगोनल टेन्शन ड्यू टू शेअर. डायगोनल टेन्शन ड्यू टू शेअर इन केस ऑफ बीमचा सेक्शन आपला जो असणार आहे, त्या बीमच्या सेक्शनमध्ये काय असणार आहे, आपलं डायगोनल टेन्शन क्रिएट होत असते. ओके, मग डायगोनल टेन्शन क्रिएट होण्यासाठी आपण काय करतोय की ते डायगोनल टेन्शन क्रिएट होणार आणि ते आपल्याला रेजिस्ट जर करायचं असेल तर आपण काय करतोय, स्टिरप्स यूज करतोय. स्टिरप्स आर प्रोव्हाइडेड टू रेजिस्ट द डायगोनल टेन्शन ड्यू टू शेअर अँड होल्ड द मेन स्टील इन पोझिशन. म्हणजे आपलं काय करणार आहे, आपण बीममध्ये जे आपले मेन बार वगैरे जे असतात आणि त्या मेन बारमधली आपली पोझिशन एका ठिकाणी फिक्स करायची असेल तर आपण काय करतोय, स्टिरप्स यूज करतोय. ओके, मग स्टिरप्सचं डिझाईन, नंबर ऑफ स्टिरप्स आपल्याला फाइंड आउट करावे लागतात. त्यानंतर त्याचं सेंटर टू सेंटर डिस्टन्स आपल्याला यामध्ये फाइंड आउट करावं लागतं आहे. आणि तर ते आपण जेव्हा स्टिरप्स यूज करू तरच आपल्याला ते रेजिस्ट डायगोनल टेन्शन करू शकते. फोर्थ पॉईंट आहे तो आपला कुठला आहे, टू प्रिव्हेंट बकलिंग ऑफ मेन बार्स इन कॉलम in steel provided in the form of rectangular column, circular column, lateral ties or spiral to prevent buckling of main bar in column. ओके, ह्यामध्ये काय दिलेलं आहे की तुमचं जे कॉलममध्ये तुमचं जे बकलिंग होतं आहे, ओके, मग बकलिंग होऊ नये म्हणून आपण काय करतोय, कॉलममध्ये मेन बार आपण काय करतोय ते इथे प्रोव्हाइड करतोय. ओके, जेणेकरून आपलं काय होणार, ते बकलिंग होण्यापासून थांबणार आहे, त्यापासून प्रिव्हेंट होणार आहे, ते रेजिस्ट करणार आहे पूर्णपणे. ओके, मग तुमचा कॉलम तो स्पायरल असू दे, सर्क्युलर असू दे, रेक्टँग्युलर असू दे, स्क्वेअर असू दे, कोणताही कॉलम असू दे, त्यामध्ये आपल्याला मेन बार हे प्रोव्हाइड करावे लागतात. फिफ्थ पॉईंट आहे आपला, टू रेजिस्ट स्पायरल क्रॅकिंग ड्यू टू टॉर्शन. स्पायरल क्रॅकिंग ड्यू टू टॉर्शन मीन्स जर आपल्याला एखाद्या बॉक्स टाईप मेश ऑफ रेन्फोर्समेंट इज प्रोव्हाइडेड टू रेजिस्ट टॉर्शन. म्हणजे आपलं काय करायचं आहे की वायर मेश म्हणजे आपल्याला एखादं बॉक्स टाईप स्ट्रक्चर आहे, ओके, आणि त्यामध्ये समजा आपल्याला स्पायरल क्रॅकिंग होत आहे तर त्या ठिकाणी आपण काय करणार आहे की बॉक्स टाईप वायर मेश ऑफ रेन्फोर्समेंट आपण त्या ठिकाणी यूज करणार आहेत. म्हणजे रेन्फोर्समेंट तिथे आपण प्रोव्हाइड करायचे आहेत त्या कॉन्क्रीटच्या पोर्शनमध्ये. तर आपल्याला तिथे काय होणार आहे, क्रॅकिंग ड्यू टू स्पायरल क्रॅकिंग ड्यू टू टॉर्शन. ओके, अँड सिक्स्थ वन इज लास्ट पॉईंट आहे हा, डिस्ट्रीब्यूट कॉन्सन्ट्रेटेड लोड अँड रिड्यूस इफेक्ट ऑफ टेम्परेचर. ओके, जसं आपलं काय होणार आहे की श्रिंकेज किंवा आपलं टेम्परेचरमुळे काय होते, आपल्याला डिस्ट्रीब्यूट कॉन्सन्ट्रेटेड लोड अँड रिड्यूस द इफेक्ट ऑफ टेम्परेचर. इट इज प्रोव्हाइडेड इन द फॉर्म ऑफ डिस्ट्रीब्युशन स्टील. द फंक्शन ऑफ द स्टील इज टू distribute the concentrated load and reduce the effect of temperature and shrinkage to hold main bar in the position. Okay,
म्हणजे आपण काय करणार आहोत की आपल्या डिस्ट्रीब्युशन बार्स किंवा मेन बार आपण काय करायचं आहे त्यामध्ये प्रोव्हाइड करायचं आहे. आणि त्याचं फंक्शन आपलं काय आहे की ते तुमचं जे टेम्परेचरमुळे किंवा तुमचं श्रिंकेज इफेक्टमुळे तुमचे जे चेंजेस होणार आहेत लोड कॉन्सन्ट्रेटेडमध्ये ते आपले काय होणार आहेत पूर्णपणे रिड्यूस करणार आहे. आपण काय प्रोव्हाइड केल्यामुळे डिस्ट्रीब्युशन बार प्रोव्हाइड केल्यामुळे ते आपले इफेक्ट जे होणार आहेत टेम्परेचरपासून किंवा श्रिंकेजपासून ते आपले पूर्णपणे कॅरी करणार आहे. नेक्स्ट पॉईंट आहे आपला आहे तो कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ. ओके, नेक्स्ट पॉईंट आपला आहे कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ आहे. ह्यामध्ये आपण बघायचं आहे की कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ म्हणजे काय किंवा कॅरेक्टरिस्टिक्स लोड म्हणजे काय हे आपल्याला बघायचं आहे. तर पहिला पॉईंट त्यामध्ये आहे द व्हॅल्यू ऑफ मटेरियल स्ट्रेंथ बिलो विच नॉट मोर दॅन 5% ऑफ द टेस्ट रिझल्ट आर एक्सेप्टेड टू फेल. ओके, फॉल. ह्यामध्ये काय दिलं आहे की तुमची मटेरियलची स्ट्रेंथ. ओके, ह्यामध्ये तुमची मटेरियल स्ट्रेंथ तुमची दिलेली आहे. आता मटेरियल स्ट्रेंथ म्हणजे काय तुमचं कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट इट इज अ FCK. दिस इज कॉल्ड ॲज FCK अँड सेकंड इज अ स्टील. दिस इज कॉल्ड ॲज FY. ओके, तुम्हाला FY म्हणजे काय तुमचं असणार आहे स्टीलचं ग्रेड असणार आहे आणि FCK तुमचं म्हणजे काय असणार आहे कॅरेक्टरिस्टिक्स स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट. ओके, दिस इज कॉल्ड ॲज FCK. आणि ही तुमची स्ट्रेंथ खाली मी 2 टेबल दिलेले आहेत. पहिल्या टेबलमध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे कॉन्क्रीटचा ग्रेड तुम्हाला दिलेला आहे आणि दुसरा टेबल जो आपला आहे तो कुठला आहे स्टीलचा ग्रेडचा टेबल आहे. ओके, ह्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे की कॉन्क्रीटचे ग्रेड आता किती असतात आपल्याला माहिती आहे की बाबा M10 आहे, M15 आहे, M20 आहे, M25 आहे, M30 आहे, M35 40 आहे, 45 50 55 60 65 70 75 80 85 पर्यंत आपले काय आहेत कॉन्क्रीट ग्रेड आपले आहेत न्यूटन पर mm² आपले तिथे असते. M मीन्स काय आहे तुमचं मिक्स प्रपोर्शन आणि त्यांची पुढची जी व्हॅल्यू आपली असणार आहे म्हणजे तुमची 15 असेल 20 असेल 25 असेल 30 असेल. आता सध्या तरी तुम्हाला मी 4च ग्रेड दिलेले आहेत M15 ते M20 25 30 हे तुम्हाला 4च तुम्हाला ग्रेड दिलेले आहेत. ओके, तर यामध्ये काय असणार आहे M मीन्स तुमचं काय असणार आहे मिक्स प्रपोर्शन असणार आहे आणि तुमचं जी पुढची तुमची मॅथमॅटिकली जी तुमची व्हॅल्यू जी आहे ती तुमची काय असणार आहे की ती 28 डेज तुमची स्ट्रेंथ असणार आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही M15चं प्रपोर्शन समजा तुम्ही घेतला तर तुमचं काय असणार आहे तर त्यामध्ये जेव्हा तुम्ही क्यूब कास्टिंग करणार तर क्यूबची साईज काय असणार आहे 150 बाय 150 mm तुमची असणार आहे. आणि ह्यामध्ये जेव्हा तुम्ही ते तुमचं जे प्रपोर्शन जे आहे आणि त्या प्रपोर्शनचं तुम्ही जर कास्टिंग जर केला त्या कॉन्क्रीट तुम्ही कास्टिंग केला आणि तुम्ही कास्टिंग केल्यानंतर तुम्ही काय करणार मोल्डमध्ये ते तुम्ही भरणार आहात आणि मोल्डमध्ये भरल्यानंतर तुम्ही काय करणार आहात ते सेकंड डे दुसऱ्या दिवशी तुम्ही येऊन ते मोल्ड खोलून तुम्ही ते काय करणार क्युरिंगसाठी ठेवणार आहात. आणि ते क्युरिंगसाठी ठेवल्यानंतर तुमची 28 दिवसानंतर तुमची काय जी तुमची स्ट्रेंथ येणार आहे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ तुमची जी येणार आहे ती तुमची काय असणार आहे न्यूटन पर mm² मध्ये तुमची असणार आहे. ओके, आता ह्यामध्ये काय दिलं बघा पहिल्या टेबलमध्ये तुमचं कॉन्क्रीट ग्रेड आहेत आणि त्याच्या पुढे तुमचे ग्रेड दिलेले आहेत तुम्हाला मी M15 M20 M25 आणि M30. ओके, तर व्हॉट इज मी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट मीन्स FCK. मग तुमची समजा जर M15चं कॉन्क्रीट असेल तर तुमची काय असणार आहे 28 डेजची स्ट्रेंथ 15 असणार आहे. M20 समजा तुम्ही कॉन्क्रीट कास्टिंग केला M20 तर तुमची काय असणार आहे FCK न्यूटन mm किती तुमची असणार आहे FCK न्यूटन पर mm² 20 असणार आहे. ओके, म्हणजे 20 न्यूटन पर mm² एवढी तुमची काय असणार आहे तुमच्या कॉन्क्रीटची ती कॅरेक्टरिस्टिक्स स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट तुमचं किती असणार आहे ते 20 असणार आहे. ओके, नेक्स्ट आहे ते 25 आहे 30 आहे. म्हणजे तुम्ही जे प्रपोर्शन तुम्ही जे घेणार आहात कॉन्क्रीटचं तुम्ही जे प्रपोर्शन घेणार आहात न तुम्ही आता M35 घेतला तर M35 तुमची किती असणार आहे FCK इन 35 न्यूटन पर mm² असणार आहे. तर तुम्ही 40 घेतला तर 40चे किती असणार आहे 40 न्यूटन पर mm² ही तुमची 28 डेजची तुमची काय ही स्ट्रेंथ आहे. ओके, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ आहे कॉन्क्रीटची. ओके, असं अप टू किती तुम्ही घेणार आहे 85 M85 पर्यंत आपण हे घेऊ शकतोय मॅक्झिमम घेऊ शकतोय. नेक्स्ट आहे आपलं नेक्स्ट आपला टेबल जो आहे तो कुठला आहे स्टील ग्रेड. ओके, तुम्हाला मागच्या लेक्चरला मी सांगितलं होतं की तीन आपल्याला ग्रेड आहेत स्टीलचे. फर्स्ट आपला आहे तो माइल्ड स्टील 250 250 आहे. नेक्स्ट आहे तो FE 415 आहे आणि थर्ड वन इज आहे तो FE 500 आहे.
सेम ॲज इट इज काय असणार आहे ह्यामध्ये आपल्याला असणार आहे की जशी तुम्ही कॉन्क्रीटची ग्रेड काढणार आहात FCK न्यूटन पर MM स्क्वेअर, तशीच आपल्याला काय करायचं आहे स्टीलची ग्रेड आपला असणार आहे तो FY इन न्यूटन पर MM स्क्वेअरमध्ये तो असणार आहे. ओके, ह्याची जे ग्रेड दिलेले आहेत माइल्ड स्टील ग्रेड फर्स्ट मीन्स काय तुमचं असणार आहे ते माइल्ड स्टील 250 असणार आहे. नेक्स्ट तुमचं काय असणार आहे ते FE 415 म्हणजे तुमचं काय असणार आहे 415 असणार आहे आणि FE 500 म्हणजे काय असणार आहे 500. आता हे दोन आपले मटेरियलचे स्ट्रेंथ आहेत. फर्स्ट वन इज कॉन्क्रीट ग्रेड असणार आहे आणि सेकंड वन इज काय असणार आहे आपलं स्टीलचे ग्रेड. ओके, आणि तुम्ही जेव्हा एखादा प्रॉब्लेम सोडवता एखादा डिझाईनचा तुम्ही प्रॉब्लेम सोडवत असाल तर ह्यामध्ये तुम्हाला FCKची व्हॅल्यू आणि FYची व्हॅल्यू तुम्हाला गिवनमध्ये दिलेली असते. ओके, त्यामध्ये ती जर तुम्हाला कॉन्क्रीटचा ग्रेड दिला तर तुम्ही काय करायचं आहे ती FCK म्हणून घ्यायची आहे आणि जर तुम्हाला स्टीलचा ग्रेड दिला तर तुम्ही काय करायचं आहे त्यामध्ये FYची व्हॅल्यू त्यामध्ये तुम्ही घ्यायची आहे. तर ह्यामध्ये काय दिलेलं आहे कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ म्हणजे तुमचं काय असणार आहे की आता पुढे तर मग एक पॉईंट तुम्हाला पुढे सांगतो. नेक्स्ट पॉईंट तुमचं एक आहे कॅरेक्टरिस्टिक्स लोड आहे. ओके, ह्यामध्ये काय दिले बघा कॅरेक्टरिस्टिक्स लोड. ओके, म्हणजे मीन्स काय असणार आहे कॅरेक्टरिस्टिक्स लोड्स मीन्स दोज लोड विच हॅव अ 95% प्रोबॅबिलिटी ऑफ नॉट बीइंग एक्सिडेड ड्युरिंग द लाईफ टाईम ऑफ द स्ट्रक्चर. ओके, म्हणजे काय तुम्ही दिलेलं आहे यामध्ये की तुमचा एखादं कोणतं पण स्ट्रक्चर असेल म्हणजे त्यामध्ये तुमचं एखादा बीम असेल एखादा कॉलम असेल एखादा स्लॅब असेल तर तुम्ही कोणत्या पण एखाद्या सेक्शनला किंवा एखाद्या कोणत्या पण स्ट्रक्चरला जर तुम्ही लोड अप्लाय केला तर तुमचं काय असणार आहे 95% तुमचे चान्सेस असे असणार की ते कॅरेक्टरिस्टिक्स लोडपेक्षा कमी असणार आहेत. ओके, दिस इज कॉल्ड ॲज 95% probability of not being exceeded during lifetime of the structure. ओके, आणि मगाशी तुम्हाला पार्ट मी सांगितलं तो कोणता आहे द व्हॅल्यू ऑफ मटेरियल स्ट्रेंथ बिलो विच नॉट मोर दॅन 5% ऑफ द टेस्ट रिझल्ट आर एक्सेप्टेड टू फेल. म्हणजे तुमचं काय असणार आहे की 100पैकी तुमचं काय असणार आहे 100पैकी 95% चान्सेस तुमचे असे असणार आहेत की ते कॅरेक्टरिस्टिक्स लोडपेक्षा काय पाहिजे तुमचे कमी पाहिजेत लोड तुम्ही जे अप्लाय करणार आहात ते. ओके, आणि 100% म्हणजे 100% मधील ओके 5% चान्स असे असणार आहेत की तुमचं काय असणार आहे त्यामध्ये म्हणजे तुमचा लोड म्हणजे तुमचा लोड असणार आहे किंवा तुमचा मीन लोडपेक्षा तुमचं काय असणार आहे ते कमी असणार आहे. दिस इज कॉल्ड ॲज कॅरेक्टरिस्टिक्स स्ट्रेंथ. ओके, हे दोन डेफिनेशन IMP आहेत तुमचे कॅरेक्टरिस्टिक्स स्ट्रेंथ अँड कॅरेक्टरिस्टिक्स लोड. ओके, आता ह्यामध्ये दिलेलं आहे बघा कॅरेक्टरिस्टिक्स लोडमध्ये तुमचं काय दिलेलं आहे इन IS कोड 875/1987 हॅव्हिंग फॉलोइंग पार्ट्स दिलेले आहेत. म्हणजे तुमचे 875 1987 तुम्ही हा IS कोड घेतला तर ह्यामध्ये आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स लोड म्हणजे तुमचं डेड लोड असेल लाईव्ह लोड असेल विंड लोड असेल स्नो लोड असेल लोड कॉम्बिनेशन्स असतील डेड लोड प्लस लाईव्ह लोड प्लस विंड लोड असेल दिस इज कॉल्ड ॲज लोड कॉम्बिनेशन असेल. तर हे तुम्हाला IS कोड 875/1987 मध्ये तुम्हाला हे दिलेलं आहे. आता 875/1987 तुम्हाला काय दिलेलं आहे की पार्ट वन मध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे की डेड लोड दिलेला आहे. ओके, डेड लोड तुम्हाला व्हॅल्यू दिलेल्या आहेत की तिथे युनिट वेट किती पाहिजे डेड लोडचं. ओके, युनिट वेट तुमचं किती असणार आहे ते तुम्हाला त्यामध्ये दिलेलं आहे. पार्ट 2 तुम्ही जर घेतला त्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे इम्पोज लोड ऑर लाईव्ह लोड. थर्ड वन इज अ विंड लोड. फोर्थ वन इज अ स्नो लोड आणि फिफ्थ पार्ट 5 इज अ लोड कॉम्बिनेशन. हे पार्ट दिलेले आहेत हे तुमचे पार्ट वाईज तुम्हाला काय दिलेलं आहे ह्यामध्ये लोड्स कॅरेक्टरिस्टिक्स लोड दिलेले आहेत ते IS कोडमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत 875/1987. ओके, थँक्यू व्हेरी मच.